अंबाबाईच्या कृपेने या महायुतीचं सरकार अतिशय थंपिंग मेजॉरिटीने अगदी लँडस्लाईड मॅन्डेट मिळवून प्रचंड असं अद्भुत यश, दैदिप्यमान विजय महायुतीला मिळाला। अंबाबाईच्या कृपेने, आशीर्वादाने, महाराष्ट्रातल्या तमाम जनतेच्या आशीर्वादाने, लाडक्या बहिणींच्या, लाडक्या भावांच्या, लाडक्या शेतकऱ्यांच्या आणि ज्येष्ठांच्या, सगळ्यांच्याच, आणि त्यामुळे न भूतो न भविष्यते अशा प्रकारचं महायुतीला यश मिळालं। 2.5 वर्षामध्ये महायुतीने जे काम केलं ते काम पाहून या महाराष्ट्रातल्या जनतेने महायुतीच्या कामाला कामाची पोचपावती दिली। 2.5 वर्षात आम्ही थांबलेले प्रकल्प, बंद पाडलेले प्रकल्प, स्टे घातलेले प्रकल्प सगळे सुरू केले आणि त्याचबरोबर लोकाभिमुख कल्याणकारी योजना देखील सुरू केल्या। म्हणजे एकीकडे विकास आणि दुसरीकडे कल्याणकारी योजना अशी सांगड घातली आणि या सर्वसामान्य महाराष्ट्रातल्या जनतेच्या जीवनामध्ये बदल घडवण्यासाठी अनेक निर्णय घेतले आणि त्यामुळे ही महायुती प्रचंड मोठ्या विजयाने या ठिकाणी पुन्हा स्थापित झाली आणि म्हणून कोल्हापूरवासियांनी देखील महायुतीला प्रचंड असा विजय दिला। महायुतीचे सर्व आमदार निवडून आणले आणि म्हणून महायुतीला विजय अंबाबाईच्या आशीर्वादाने फक्त कोल्हापूरने महाराष्ट्रात मिळाला। म्हणून अंबाबाईचं दर्शन घेण्यासाठी आणि अंबाबाईचे आभार मानण्यासाठी या ठिकाणी मिळालं। लाडक्या बहिणी, ज्या पात्र लाडक्या बहिणी आहेत, बिलकुल पात्र लाडक्या बहिणींची योजना कायम असेच सुरू राहणार, त्यामध्ये कुठेही खंड पडणार नाही। महायुतीला एकीकडं यश दिलं असं सांगते, मात्र दुसरीकडे काँग्रेस अजूनही त्या ठिकाणी निवडणुकीवरती ऍक्टिव्ह घेते। आज देखील आंदोलन अनेक ठिकाणी झाली, कोल्हापुरात देखील आंदोलन। जेव्हा त्यांना विजय मिळतो तेव्हा EVM चांगलं असतं, त्यांना विजय मिळतो त्याला निवडणूक आयोग चांगला असतं, त्या ज्यांना विजय जेव्हा मिळतो तेव्हा हायकोर्ट, सुप्रीम कोर्ट देखील चांगलं असतं। पण जेव्हा पराभूत होतात तेव्हा मग EVM खराब, EVMमध्ये दोष, याद्यांमध्ये दोष, निवडणूक आयोगावर आरोप आणि आमच्यावर आरोप। दुसरा त्यांना काय धंदा उरलेला आहे? त्यांना आता काय काम उरलं आहे का? विधानसभेचा विरोधी पक्ष नेता मिळवण्यासाठी जेवढे आमदार लागतात तेवढे आमदार देखील ते मिळवू शकले नाही। यावरून महाराष्ट्रातल्या जनतेने त्यांची जागा दाखवून दिलेली आहे आणि या महायुतीच्या फील्डवर काम करणाऱ्या सर्व शिलेदारांना विजयी केलेला आहे, घरी बसणाऱ्यांना कायमचं घरी बसवलेला आहे। सो हाय एवरीवन, आप सभी का मेरे यूट्यूब चैनल पर स्वागत है। जैसा कि आप सब ने देखा कि माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहब ने बताया कि लोगों ने हमें भरपूर प्यार दिया और महायुति को लैंडस्लाइड विक्ट्री दी और उन्होंने बताया कि ये सभी काम जो भी हमने लाड़की बहन योजनाएं वगैरह, शेतकरी योजनाएं, ये सभी योजनाएं हमने महाराष्ट्र की जनता के लिए किया है और मैं कोल्हापुर वासियों का दिल से शुक्रिया अदा करता हूं। और साथ ये भी बताया कि लाड़की बहन योजना में जो पात्र महिलाएं, यानी जिनको DBT के माध्यम से पैसा आता है और जो अप्रूव महिलाएं हैं, ऐसी महिलाओं के लिए की योजना चालू रहेंगी और उन महिलाओं को ऐसा ही लाभ मिलता रहेगा। वीडियो अगर अच्छी लगी हो वीडियो को लाइक करो, शेयर करो, कमेंट करो। धन्यवाद।